श्री स्वामी समर्थ. चला आज आपण मोदक बनवलेले आहेत वल्ल्या नारळाच्या खोबऱ्यापासून. तर आपण त्यात गूळ घालून घेतलेला आहे आणि त्यातच इलायची आणि थोडी बडीशेप काढून टाकलेले आहे आणि हे गव्हाच्या पिठापासून मोदक बनवणार आहे आपण. तर हा काही इथं कढई ठेवलेले आहे. आता आपण तळून घेऊया. बघा आता आपण इथं मोदक टाकून घेतलेले आहेत तेलामध्ये. तर बघा तळायला लागलेले आहेत. बघा असं आपण तेल हे करून ह्याच्यावरती थोडं खालीवर करून घेऊया. म्हणजे छान असे खरपूस तळल्या जाते. बघा कसे टम फुगायला लागलेले. बघा बघा कसे फुगल्यात, एकदम छान फुगलेले आहेत. आता आपण दुसरेही टाकून घेऊया असे तेलामध्ये. बघा खरपूस चांगले भाजतात. खालीवर करून घेऊ. बघा कसे टम फुगायला लागल्यात. बघा छान असे फुगतात. बघा आपले असे मस्त छान तळलेले आहेत. आता आपण काढून घेऊया. बघा हो का कसे गोल्डन छान असे झालेले आहेत. खरपूस भाजलेले, एकदम सुंदर झालेत. तर माझ्या मैत्रिणींनो, तुम्हाला माझी मोदकाची कशी डिश वाटली हे मला तुम्ही कमेंट करा आणि फॉलो करा.